भोळा दादूला बायम्या केला संसार सारा, सौरी होऊन गेले सुख नाही झाले, पुनरपी संसारा मी हो आले। भोळा दादूला बायम्या केला संसार सारा नागविला। 4, 5, 6, 18 रतले, त्यांचे संगे मन चावट हो झाले। भोळा दादूला बायम्या केला संसार सारा नागविला। एकाएकी संत संग झाला, एका जनार्दनी संसार सुटला। भोळा दादूला बायम्या केला संसार सारा नागविला। संताशी रंजवू चित्ताशी अपोलिया। माझी वाणी तुझे वर्णगुण नाम, ऐश दे प्रेम काही कळा। शिवे लागी शिवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा भेर। भोळा दादूला बायम्या केला संसार सारा नागविला। भोळा दादूला बायम्या केला संसार सारा नागविला। शिवेकरता घेतला भंग। विश्व संत श्रेष्ठ श्रीमंत श्री पैठणनिवासी शांती ब्रह्मनाथ महाराज यांचा भारुड या प्रकरणातील सौरी हे रूपक असणारा महत्वाचा अभंग आहे। विठ्ठला विठ्ठला सालाबादप्रमाणे चालत असलेला नाम सप्ताह आता याचं वर्ष सांगता येत नाही। माझ्या वडिलाची मिराशिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा। वडिलोपार्जित चालत असलेला, पिढ्याना पिढ्या चालत असलेला नाम सप्ताह, ज्याचा कधीच खंड झाला नाही, असा अखंड असणारा, कोणालाच माहित नाही कधी सुरू झालेला हा सप्ताह। कन्या भाकरी असतील काय असतील, पण नेम टिकवला। पडता जड भारी नेमा नटळे निर्धारी, असा नाम सप्ताह। त्यातली आजची 6व्या दिवसाची शिवाय हरिभक्तीपरायण संताराम आप्पा, अण्णासाहेब बापू, गावकरी मंडळी, आता सगळ्यांचे नाव घेत नाही, सगळ्यांनी ही सेवा
माझ्याकडे दिलेली शिवेकरता नाथ महाराजांचा अभंग आहे. कारण माशेगाव म्हणजे आपल्याला दुसरं गाव वाटत नाही. जशी मी जास्त कंडारीपेक्षा माशेगावातच जास्त राहतो. कुठं राहतो? विठ्ठल 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 जमत नाही बोला. माशेगावमध्ये खरंय त्यांचं किंवा माझ्या खऱ्या परमार्थाला सुरुवात. मी रूप पाहता लोचनी, आमचे मामा आहे तिथं सोपान मामा, त्यांनी मला पहिला रूप पाहता लोचनी पहिलीला असताना अभंग शिकवलं. पण खरं डोळसपणा म्हणजे खरा डोळस मी नाहीच, पण खरं कळायला सुरुवात तळ्यामधून झाली. कुठून झाली? म्हणून रावसाहेब महाराज काय म्हणते, इथं काय घोसलं तुम्हाला? मुळ घोसलं. विठ्ठल बळीराम महाराज यांच्याकडं विचारसागराला पहिली सुरुवात इथंच झाली. कुठं झाली? माशेगावात झाली. म्हणून माशेगाव आपल्याला माहेर घर वाटतं. काय वाटतं? माहेर घर वाटतं. मला लोक म्हणते, आमच्या गावातले बरेच काही लोक म्हणते, गावात पंगत करायची तळ्यात करता नाही तर मळ्यात करता. कुठं करता? अरे मी म्हणलं तुला काय माहिती तळ्यातली मजा. विठ्ठल विठ्ठल अरे तळ्यात जर गेलं तरच मळ्यात येत. कुठं गेलं तर तळ आटलं की मळ्याचं काहीच खरं नाही. मला खरं ना, गोरे महाराज महात्मे माणसं, अधिकारी माणसं. आता सगळ्या लोकांना किंमत आहे, पण थोड्याफार लोकांना जर नसली वाटत तर त्यांनाही किंमत कळल काय होईल. पण जेव्हा किंमत कळल तेव्हा वेळ गेलेली. कारण जे माशेगावची मंडळी असेल, तांड्यावरली मंडळी असेल, प्रत्येक पंचक्रोशीतली मंडळी असेल, त्यांना मल विक्षेप आवरण देश काल वस्तू हे जर कळायला लागलं असेल तर कोणामुळे कळायलं? महाराजांमुळे कळायलं. विठ्ठल नवलाची गोष्ट आहे महाराज. मी लहानपणी इथं कीर्तनाला आलो आणि दौलताबाद करायचं कीर्तन चालू होतं. मग ते सहज सुरेंद्र महाराज देशभेद कालभेद असं बोलल्यावर ते देवराव महाराज नाही त्याच्या पुढचं सांगायचे. ते देश म्हणले की ते काल म्हणायचे, ते काल म्हणले की ते वस्तू. मी म्हणायचो लमानी माणूस. आणि आमचे पोतदार निवृत्ती अण्णा इकडून उभे होते, इकडे तोंड करून कीर्तन असायचं इकडून, आणि हे काहीच बोला ना दोघं जण. कोण? ते देवराव महाराज बोलायचे. मला वाटतं पाटलं आपली इकडून भेद, पण हे काही बोला ना लमानी. मग मी त्यांना म्हणलो, महाराज हे पुढे कळालं होतं मला. ते म्हणले तळ्यात कळालं. विठ्ठल विठ्ठल महाराज किती परमार्थ केला आणि जर कळालं नाही तर काय अर्थ? कळण्याकरता परमार्थ. कीर्तन म्हणजे मनोरंजन नाही, नाचण्याकरता नाही. नाचा, पण त्या नाचण्यामध्ये सात्विकता असा. नाचू कीर्तनाचे रंगी आणि ज्ञान दीप लावू जगी. ढोंग करण्याकरता नाटक करण्याकरता सप्ताह नसतो, कीर्तन नसतं. हे भारुड जे म्हणायचे ते नाट्य नेसून नाटक करून पैसे कमिण्याचं साधन नाही. आता आपण कीर्तन करतो हे पैसे कमिण्याचं साधन नाही, याचं मुख्य फल आहे तेने नारायण. मग धन मिळणं, धन कमू नाही का? आता पैसे कमिण्याचं साधन आहे म्हणून बुकात नका लावू. तुम्ही काय करू नका लावू. होय, पैसे कमायचं तुमच्याजवळ तर डबे आहेच. महाराजांना मागू नाही. नेम कसा असतो, महाराजांना दक्षिणा मागू जाऊ नये आणि यजमानानं कमी देत जाऊ नये. विठ्ठल विठ्ठल नाही तर महाराज धारेकरी आणि यजमान सोना. विठ्ठल विठ्ठल ब्राह्मणानं दक्षिणा मागू नये आणि यजमानानं हा व्यवहार झाला, हे प्रारब्ध झालं. पण मुख्य फल तेने नारायण. परमात्म्याच्या प्राप्ती करता कीर्तन भजन पुराण सगळे जे असतं याच्यासाठी जप, याच्यासाठी
अनुष्ठान व्रत वैकल्य जे करायचे परमात्मा प्राप्ती करता, लोकाला दाखविण्याकरता नाही, देवाच्या प्राप्ती करता. अन्नदान करायचं देवाच्या प्राप्ती करता, तीर्थयात्रा करायची देवाच्या प्राप्ती करता. जर देवाची प्राप्ती झाली असेल तर त्याला फल आलं, आणि जर नाही झाली तर अजून शिल्लक आहे. विठ्ठला त्याच्या प्राप्ती. मग भारुड, कारण आणि देवाची प्राप्ती होण्याकरता त्याला संताची भेट झाली पाहिजे, संताची सेवा घडली पाहिजे. कारण हरिप्राप्तीशी उपाय याजसाठी संताकडे जे जायचं तर लोकाला दाखवण्याकरता नाही, नाही नाही मी त्यांच्या जवळच याच्या करता नाही, देवाची प्राप्ती होण्या याजसाठी संत पाये हे सेवावे तरीच तरा. बाकी धन मिळणं, मान मिळणं, प्रतिष्ठा मिळणं हे प्रारब्ध असतं ज्याचं त्याचं काय असतं. अन्न मान धन हे तो प्रारब्धाधी, प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाडे मान. विठ्ठला प्रारब्ध. मग पखवाज वाजायचा कशा करता वाजायचा, देवाच्या प्राप्ती. गायन करायचं कशा करता करायचं, देवाच्या प्राप्ती. कीर्तन करायचं, पुराण काही करायचं, देवाची प्राप्ती ही त्याचं फळ. आता साधू, पण त्या देवाच्या प्राप्ती संताशिवाय होत नाही. संताची सेवा घडली पाहिजे, त्यांनी ज्ञान सांगितलं पाहिजे. ज्ञान इवाय जावायकड नाही, विशेष लाभ संत संगीत ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी हाती आणावे तरी संता या भजावे. या म्हणजे कोणत्या, श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू. विठ्ठला अशा संताची सेवा घडली पाहिजे. कोणाच्या नादी लागलं नाही पाहिजे. आपण कोणाच्या नादी लागतो मग पश्चातापाची पाळी येते. आजकाल तुम्ही त्या संग दिसत नाही, लयच तळून निघालं ते. पहिले तर लय नादी लागले होते, पाय घड्या टाकणं, नाटक करणं. आता मला लय फालतू निघालं. हलवणी खुंट आधी करावा मग तयाच्या आधारे करणे ते अवघे बरे. दिसत बरं म्हणून आधी लागू नका. पारखा बरे पार खून बांधा बरे पार खून बांधा बरे पार खून बांधा श्रोत्यालाही सांगितलं कोणाच्या नादी लागत जाऊ नये. अहो श्रोते वक्ते सकळही जन, दिसत बरं म्हणून नादी लागू नका. ते पारखा हे खरंच बरं आहे का. विठ्ठला विठ्ठला. म्हणून ज्ञान होण्याकरता संत पाहिजे. आणि ज्ञान संस्कृत मध्ये होत, वेद संस्कृत मध्ये, पुराण संस्कृत मध्ये, उपनिषद संस्कृत मध्ये, ब्रह्मसूत्र संस्कृत मध्ये, भगवद्गीता संस्कृत. संस्कृत भाषा. मग जगाला भाषाच कळना मग ज्ञान होईना. कारण आता मी जे बोलतो ते तुम्हाला कळतं म्हणून ज्ञान होणार, पण माझी भाषा जर तुम्हाला कळलीच नाही तर ज्ञान कसं होणार. गुरुवरे चंद्रशेखर महाराज एक दृष्टांत सांगत असते. तो दृष्टांत बुद्धिमते करता, बुद्धिमान माणसा करता. पण मी आता इथं कशा करता सांगायलो, जर भाषा नाही कळाली तर ज्ञान कसं होणार. एक हर्षमिश्र नावाचा मुलगा होता. त्याचं नाव काय होतं. इतका बुद्धिमान होता तो, त्याच्या वडिलांना तो मामाकडे अभ्यासाला पाठवला. मामा विद्वान होते म्हणून वडिलांना तो मामाकडे अभ्यासाला पाठवला.
मामा त्याला पाठ सांगायचे आणि जेवायला बसले पाठ सांगून की तो मामाकडे गेला. मामा तुम्ही काय सांगितलं? पहिला पाठ सांगितला की पुढचा सांगायचा. आता गुरुवरे बळीराम महाराज जो आज पाठ झाला त्याचा उद्या काय करते? अनुवाद. आणि अनुवाद झाला की मग पुढचा पाठ. मामाने हात धुवून नुसतं जेवायला बसले की तो म्हणला मामा तर सांगा पुढचा पाठ. ते म्हणले तुला आता सांगितलं ना रे त्याचं मनन कर. तो म्हणला म्हणून दाखवतो. मामाला जीवच देईन. मामा म्हणला आगाऊच भाषा आहे, चांगलाच फासा टाकला म्हणजे काय टाकला. मग मामा हुशार होते, बुद्धिमान होते ते बी. त्यांनी काय केलं, त्याला रात्री उडदाचे वडे आणि दही खायला दिले. पूर्वीचे लोक रात्री दही खात नव्हते. पूर्वीचे लोक रात्री का? रात्री दही खाल्ल्यावर बुद्धी कमी होती. आता रात्री दही वडा डोकेच राहील नाही मला. आमच्या घरी दही भरपूर असायचं आजोबाच्या काळात. आणि रात्री हुसळ केली की मला त्या हुसळीमध्ये दही घ्यावं वाटायचं. पण आमच्या आई म्हणायच्या रात्री दही खात नसते, दुपारा काय. दुपारा काय पद्धत होती ती, रात्री दही खायचं नाही. त्यांनी बुद्धी कमी होती. मग मामानं त्याला दही वडे खायला दिले आणि त्याची बुद्धी काय केली? कमी केली. इतकी कमी केली की मग तो मामाला काम करू देऊ लागला, पाठ सांगायचा. पण तरी इतका बुद्धिमान होता, तुम्हाला कळेल त्याची बुद्धी कशी होती. त्याचा अभ्यास पूर्ण झाला. मामा म्हणले आता मी जे शिकवलं ते तू दुसऱ्याला देत राह. मग तो प्रवासाला निघाला. एका नदीवर स्नान केलं आणि स्नान करून नित्यनेम करण्याकरता बसला. मग पूर्वीच्या काळात नदीवर भांडणं लागायचे, बायाचे लागायचे ना. कशामुळे लागायचे? दगडामुळं. कशामुळं? आता हे नवीन पोराला नद्यात आटल्या सगळ्या. कशामुळे भांडणं लागायचे? दगडामुळे भांडण. त्या दोन बायाचे जे भांडणं लागले महाराज, याची पूजा चालूच. ते बोला बोलून केसा केशवर आले. कशावर आल्या? झिजे धरले कुंभेकीचे, झपका झपकी झाली. ते भांडण राजाकडे गेलं. राजा म्हणला तू तुपलं सांगायली, हीच सांगायली, मला माहित काय कोणाचं खरं आहे काय. तुमच्या दोघीचा गुन्हा कोण आहे असं सांगणार तिरायत कोणी पाहिजे ना. तिथं कोण होतं? ते म्हणले एक महाराज पूजा करीत होता. हा ना म्हणले धरून महाराजांकडे. तो महाराज उठीला पूजा करता करता चल म्हणले तुला राजाने बोललं. आता राजाने बोलले म्हणजे याची पूजा बंद करून आली. तो गेला. राजा म्हणला यांचे भांडणं चालले तेव्हा तुम्ही तिथं होते का? ते म्हणला होतो. मग गुन्हा कोणाचा आहे? आधी गुन्हा कोणी केला? तो म्हणला राजे मी तिथं होतो, पण ह्या ज्या भाषेत भांडत होते ती भाषा मला कळत नव्हती. राजा म्हणला तू साक्षीदाराच्या लायकीचा नाही, तुला भाषाच कळत नाही तर गुन्हा कोणाचा? तिने शिवी दिली का स्तुती केली? आता अभय महाराजांनी एखादी शिवी तरी दिली तर आपल्याला काय कळतं का? भाषा भाषा नाही तसं भाषा कळत नाही ना. भाषा न कळाल्यामुळं आता आपली भाषा त्याला कळती, पण त्याची भाषा आपल्याला कळती का? जर राग आला तर एखादी शिवी देऊ शकते. भाषा नाही कळायला मग काय ते भाषा ते म्हणले जा तुम्ही. मग ते महाराज तापला. तो म्हणला मग ही गरज नव्हती तर मग पूजा कोण बंद केली? मग तुम्ही मला पूजा करता करता आणलं ना. ते म्हणले अहो तुम्हाला साक्षीदार म्हणून आणलं, पण तुम्हाला भाषा कळत नाही ना, मग तुम्ही गुन्हा कोणा सांगणार? ते म्हणला राजे मला यांची भाषा कळत नाही, पण ह्या कसं कसं भांडल्या मी बोडापासून शेंडे लोक तुम्हाला म्हणून दाखवतो. आपल्या कालचा अभंग आज ध्यानात नाही. कालचा अभंग आज ध्यानात राहत नाही. महाराज कशी शिवी दिली, कशी सुरुवात केली हे पहिल्यापासून त्याने राजाला म्हणून दाखवलं आणि त्याच्यावर राजाने निकाल दिला गुन्हा तो आहे. काय बुद्धी असेल ती कोणती बुद्धी? कमी केलेली बुद्धी. या बुद्धीहून आपल्याला आता घेणं नाही. मी काय सांगितलं की तो साक्षीदार का चलत नव्हता? त्याला भाषा कळत. तशी संस्कृत भाषा जगात शिकले. वेद संस्कृत मध्ये उलकयातुम शुशुलुकयातुम जीसोयातुम तुतकोकयातुम सुपूर्णयातुम मतगृद्धयातुम दृश्यदेव प्रमृण रक्ष इंद्र. काय कळत? मला कळत नाही. मी हुकनपट्टी करून पाठ केलं. काय कळत तुम्हाला? गलद्दान गंडम मिलत भ्रंग खंडम चलचारु शुंडम जगत्रान शोंडम
लसद्धंत कांडम विपद्भंग चंडम शिवप्रेम पिंडम भजे वक्रतुंडम. काय गंडम गंडम काय संस्कृत भाषाच कळत नाही ना. त्याच्यात काय सांगितलं काय कळणार आहे. मग ज्ञान नष्ट झालं नाही पण काय झालं, लोपले ज्ञान जगी पण जगाला ती भाषाच कळना तर मग ज्ञान लोपल्या गेले. काय झालं, ज्या विष्णूनं गीता सांगितली, गीता संस्कृत मध्येच अर्थ लोपले पुराणे, अर्थ लोपले पुराणे, अर्थ लोपले पुराण नष्ट झाली नाही पण त्याचा अर्थ कळना. काय होईना, भाषाच कळना, अर्थ कळना. मग ज्या विष्णूनं गीता सांगितली, सोमुखे आपण ज्या विष्णू, अरे गीता कोणाला कळते, गीता कोणाला कळते. आता आम्ही संहिता घेऊन ती पाठ केली. आमचे गुरुजी गुरुवारी रखमाजी महाराज नवले संहिता द्यायचे. जे पोरग आमच्या संगमागमन ते म्हणायचे हातपाय ताना, ते म्हणायचे हातपाय ताना तरी विठ्ठला अवघड आहे. टिंबम देतम संस्कृत जमत नाही. एठनम फुट्टनम आडकनम नसतं. टिंबम दिलं की संस्कृत काष्टम कोरतम भुंग्या पुष्कटम पडतम भुई
कवित्वम करतम गंग्या लंगड्या सळूबाईचा जावाई झालं. हॅलो त्याला ज्ञान लागत. कवित्व कोणी केलं तुझं मत का? त्याला ज्ञान लागत. कवित्वाचं रचना करायची म्हणल्यावर त्याला यमक जुळलं पाहिजे. काय जुळलं पाहिजे? त्यातलं ज्ञान पाहिजे. काय पाहिजे? ज्ञान पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. संस्कृत भाषा लोकाला ज्ञान लोपल्या गेलं. लोकाला ज्ञान मग ज्या विष्णूंना गीता सांगितली त्याच विष्णूनं महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर संस्कृताची गाठी अवतार पांडुरंग नाव ठेविले. आणि त्यांनी काय केलं मग? ज्यांनी जी गीता सांगितली त्यांनी संस्कृताची गाठी उघडून ज्ञान दृष्टी केली शे. बरेच प्रमाणे ब्रह्मानंद लरी जेने निगमवल्ली प्रगट केली. गीता शोधोनिया अर्थ जो काढेला. गीता संकट आलं म्हणून गीता सांगे हरी कुरुक्षेत्री. पण गीता लोकाला कळना म्हणून गीता शोधोनिया अर्थ जो काढिला ग्रंथ तो निर्मिला ज्ञानेश्वरी. पण ज्ञानेश्वरी 17 वर्षापूर्वीची भाषा ती बी लोकाला कुठं कळत? एवढी कळत नाही. सांगा बरं. नमो विशद बोध विदग्धा विद्या रविंद प्रबोधा परा विठ्ठल विठ्ठल. परा परा होत सगळं. परा प्रमेय प्रमदा विलास्या. नमो संसार तम सूर्या अप्रतिम परम वीर्या तरुण तर तुर्या लाल. नमो जगत खील पालना मंगळमणी निधाना स्वजन वन चंदना आराधिलिंगा. कळत ज्ञानेश्वरी मराठीत का संस्कृत मध्ये? हे कशात आहे? काय याचा अर्थ म्हणजे तुला कशाला आणलं मग आम्हाला? मग ज्ञानेश्वरी ही सगळ्याला कळणं असं नाही पण सगळ्याला कळणं. म्हणून मग ज्या विष्णूनं गीता सांगितली त्याच विष्णूनं पुन्हा तिसरा अवतार घेतला. भानुदासाचे गोळे महाविष्णूचा अवतार. महाविष्णूचा अवतार. पवित्र कुळात सुचिनाम श्रीमतांगे असा नाथ महाराजांचा जन्म झाला. महाविष्णूचा
पुन्हा तिसरा अवतार झाला। मग त्या विष्णूनं तुमच्या आमच्यातली भाग मोठे ग्रंथ केले महाराज। नाथानं नाथा इतके ग्रंथ संपदा कोणाची। रामायण केलं, भागवत ग्रंथ लिहिला एकादश स्कंदावर, 8 छोटे छोटे रुक्मिणी संयवर, हस्तामलक, आनंद लहरी असे 8 ग्रंथ केले आणि अभंग गाथा केली, हरिपाठ ग्रंथ केला, तरी लोकाला कळण। हरिपाठ काला सगळ्याला कळतो का? सत्पदते ब्रह्म आनंदपदी जया कळत का माऊली? माऊली ऐकलत नाही, आपण बी त्याच्यात सांगा बरं। तस्त दिती आयशी म्हणता येत नाही नीट माणसाला। हरिपाठाचा लय काही तो माणूस हरिपाठ म्हणता म्हणता 4थ्या अभंगातून लगे शेवटला जाते। काय शेवट खरं येते ना ते 7व्यातून लगे 27वा आणि 27व्यातून लगे 7वा। ज्ञानदेवाप्रमाणे निवृत्ती म्हणायचे, ज्ञानदेवाप्रमाणे आत्महानी जाणं आला 7व्या अभंगा। काय ज्ञानदेवाप्रमाणे आत्महानी, ज्ञानदेवाप्रमाणे आला हरिपाठ येतो। झालं आपण जे भजन करीत नाही त्याच्यापेक्षा बरे। आपण कसे जे भजन करीत नाही त्याच्यापेक्षा बरे। मग समाजाला कळच ना। पहा तुम्ही, ज्ञानेश्वरीपेक्षा भागवत सोपं वाटते का? ती भाषा जरा अलीकडची, आणि भागवतापेक्षाही गाथा सोपा नाही, पण भाषा आपुलिया हिता वासी जागता धन्य माता पिता कळत का नाही? भागवत ज्ञानेश्वरीपेक्षा सोपं वाटतं। ज्ञानेश्वरीपेक्षा पावणी मनुष्यपणा, जो न साधी ब्रह्मज्ञान, तो लांडा गर्दभ जाना। ज्ञानेश्वरी अवघड वाटते। ओम तुझी आद्या वेद प्रतिपाद्या जे जे सस्वमेद्या कळायला अवघड वाटतं। विठ्ठला स्वप्नीची या भया ओखत चेवोची धनंजया, अज्ञानमुळे या ज्ञान काय कळत याच्यातलं? अरे चेव नेहमीचा शब्द आहे, तरी चेवाचा अर्थ कळत नाही लोकांना। काय चेव काय? चेव म्हणजे जाग करणं, म्हणजे त्याला चेव आला। काय आला? चेव आला। अवघड आहे का काही? पण ती ओवी म्हणताना चेव म्हणजे काय त्याला वाटतं? चेव म्हणजे स्वप्नीची या भया ओखद चेवोची धनंजया। चेव म्हणजे जाग करणं। विठ्ठला मग भागवत अलीकडचं असल्यामुळे त्याच्यापेक्षा सोपं वाटतं, आणि भागवतापेक्षा बी अभंग गाथा तो लगे अलीकडचा। कसा आहे? अलीकडचा 400 वर्षापूर्वीचा आहे, त्याच्यामुळे तो सोपं वाटतो। मग नाथ महाराजांनी सगळे ग्रंथ केले तरी समाजाला ज्ञान होईना। मग तुमच्या आमच्यातली भाषा वापरली, रूपक केले। नाथ महाराज इतके सगळ्या संतांनी रूपक केले, नाथ महाराजानं जास्त केले। दादला, बायला, हयात, जोशी, रोटगा, सत्वर पावगे मला भवानी ते ज्ञानच सांगितलं। रोटगा म्हणजे कणकीचा नाही व्हायला, त्यातला उंडा की केला रोटगा तो नाही, काया वाचा मनाचा रोटगा व्हायला। कोणता रोटगा? कायेचा, वाचेचा आणि मनाचा। हे भवानी आई, हे अंबे, जर तू माझ्या नवसाला पावली तर मी तुला काया वाचा मनाचा रोटगा वाहीन। म्हणजे कायेनं तुला शरण येईल, वाचेनं तुला शरण येईल आणि मनानं असा त्याचा अर्थ आहे। सासरा माझा गावी गेला तिकडच खपवी त्याला। माणसाला आपल्यातली भाषा बाय नाही, तिकडच मराव। सासरा माझा, पण याच्यात ज्ञान सांगितलं। भा म्हणजे ज्ञान, भारूढ, भा म्हणजे ज्ञान, रूढ म्हणजे आरूढ। जे ज्ञानावर आरूढ करतं याचं नाव भारूढ। नाटकं करण्याकरता भारूढ नाही। विठ्ठला त्याच्यात अध्यात्म आहे। वासुदेव, आंधळा, पांगळा, मुका, बाहिरा हे सगळे भारूडच आहेत। हे सगळे काय? रूपक काय केले? रूपक केले। बाहिऱ्याचं रूपक, मुक्याचं रूपक, जोगीचं रूपक, जागल्याचं रूपक, दादल्याचं रूपक, हे सगळे काय? रूपक। तसे सौरी हे रूपक केले। काय केलं? सौरी रूपक।
सौरी म्हणजे काय? पहिला नवरा सोडून दुसऱ्याच्या घर निघणारी बाई. हिचं नाव काय? सौरी. मग ही बाई का नेभळ थोडी जमती राव समारा. पहिला नवरा सोडून प्रभुदेव कशी लागत त्याला बाई? तुम्हाला तुम्ही सांगण्यास येत काय? अहो बाई म्हणजे ही बाई घ्यायची नाही, पण दृष्टांत ह्या बाईचा. अभंगात ती बाई नाही. सौरी म्हणजे व्यभिचारी स्त्री. बरं जाऊ द्या, व्यभिचार चांगला आहे का वाईट आहे? वाईट आहे. प्रमाण ते तुका म्हणे त्यांचा धन्य व्यभिचार. तुकाराम महाराज म्हणते व्यभिचार तर धन्य. नाही ते माझ्या पाठी काय सांगितलं? व्यभिचार चांगला का वाईट? चांगला आहे का वाईट आहे? काय म्हणतात रोपायला पाहिजे. आता हे महाराज आहेत आणि व्यभिचार चांगला म्हणते. विठ्ठल विठ्ठल व्यभिचाराचं रूपक आहे. व्यभिचाराचं काय बरोबर आहे की तो व्यभिचार कोणता? आपण व्यवहारातला जो व्यभिचार म्हणतो तो नाही. तो का म्हणे त्यांचा धन्य व्यभिचार. बरं जाऊ द्या, लोकांचं घर जाळणं चांगलं आहे का वाईट आहे? अहो एका महाराजानं अख्खं गाव जाळलं. बरं छाटछूट तुमच्या माशेगाव सारखं थोडं जाळलं. कशात? जाळ येली धन्य धन्य. लंका कशाची होती? माशेगाव सारखी भिताडा होता की? सोन्याची म्हणजे चप्र लावली होती का सोन्याची? आवाज होती का नव्हती? सोन्याची होती. कशाची होती? काय कुंटली सोनं? विठ्ठल विठ्ठल 80,000 रुपये कुंटले बुवा. विठ्ठल विठ्ठल किती तोळे लागले असतील लंकेला. आमचे मारुती बाबा कुरेकर सांगायचे की अरे ते का 4चा वाल थोडाच होता भीतीचा. बैलगाडी चलल अशी भीत होती. आणि माझातून इटांवरून चप्र नव्हते. 100 नंबरी सोनं आपल्या शिवणपिसासारखं होतं. तर करताना घाटा आणि मोडताना घाटा. विठ्ठल विठ्ठल 100 नंबरी पिळ्याची अंगठी, बदामी अंगठी, पाटली, आता पुतळे. 100 नंबरी सोनं. पण बाळाला ती आवडत म्हणते शिवणपीस करा म्हणजे सगळं घाणच टरपलच. विठ्ठल विठ्ठल लंका जाळी. तुकाराम महाराज धन्य. तू कोबरायचं खरं का आपलं खरं? तुम्ही चांगलं नाही कस काय म्हणजे? बरोबर आहे, लोकांचं घर जाळणं वाईट आहे, पण हनुमंतरायने जे जाळलं ते राक्षसाचं जाळलं. विठ्ठल विठ्ठल. तसं सौरी म्हणजे व्यभिचार आहे. सौरी म्हणजे व्यभिचार. मग हे रूपक सौरीच आहे. एक याचं उपमेय असं आहे, उपमा व्यभिचार बाईची. भोळ्या नवऱ्याला कंटाळलेली शहाणी बायको. आणि याचं उपमेय संसार रूपी नवऱ्याला कंटाळलेला साधक आणि परमात्म्याचं घर निघालेला विठ्ठल. सोयरीक जमिनारी माणसं लय हुशार असते. सोयरी की कोणी जमीन जाऊन. मी एकदा आमच्या बहिणीच्या सोयरी करता गेलो शिवणगावला. ते 22.5 गावची लोक काही मिळत नाही. ते म्हणले हे कोण? हे म्हणलं आमचे मेहुणे. आता आपल्या लव्हार जरी आपल्या संघ असला ना आपण त्याला काय म्हणतो? दाजी म्हणतो का नाही? ते म्हणले तुम्ही दाजी म्हणले. ते होता लव्हार. कोण होता? लव्हार. आपल्या बहिणीच्या गावचा लव्हार म्हणल्यावर काय म्हणलो मी त्यांना? हे आमचे मेहुणे आहेत. ते म्हणले हे तो लयच गचाळ म्हणून दिसतो. लव्हार याचा मेहुणा म्हणलं.
एका गावात गेली आणि त्या लव्हाराला आपण दाजीच म्हणतो का नाही, की आपल्या मेहुण्याला दाजी म्हणतो तर त्या हेतून आपण दाजी म्हणतो, पण आपल्याला ज्ञान नाही ना सोयरिकीत काय बोलावं, त्याला तेच माणसं लागते. आबा सप्ताह कोणाला बी जमत नाही, त्याला सप्त्यातले शहाणीच लागते. आमचा एक मित्र होता बदनापूर भागात, त्याच्या हाताने 40 सप्ते, हरिपाठ पाठ नाही, काकडा पाठ नाही, वाजिता येत नव्हतं, म्हणता तर येतच नव्हतं. सप्ते किती किती विरोध असू द्या गावात, पाठीवर हात टाकला की सप्ताह झाला. आणि काही काय माणसं हात धुवून कोण्या गावात जाऊ दे, हीच काही ती त्याच्या झालं. हॅलो महाराज ते शिवणगावचे पाहुणे आलेच नाही. आमच्या वडिलांना गालीचे गाद्या म्हणजे शिवणगावचे ते खूप झाली पाहिजे, काय झाली पाहिजे, जरा आपल्याला थोडी ते काय करते, जरा ओरवडते ना खेळा. ते गेलं पण 12 वाजले तरी येत ना ते. मी आलो दादाकडे, आपल्या दादाला जरा कळत होतं. म्हणलं दादा पाहुणे पाय, मी गेलो, मी पहिली चोरी केली बाबा, घरची लोक माझ्या तापते, पाहुणे पूर्व काढले पहा तरी, त्याने ते गणित होते म्हणले चांगले होते, निघालीच नाही. त्याला ते काही गणित येत होतं, ते म्हणले त्यांनी सांगितलं हे गणित आलं की अर्ध्यात आले, इतकं आलं की गावाजवळ आले, हे आलं की निघालेच नाही. खरंच निघाले नाही ते. मी जेच बाना जाऊन बसलो, म्हणलं जेव घाला, आपण उठबाशा घातल्या वाड्यात जाऊन सांगलो सोयरिकीच्या मचमचीत पडायचं. कारण सोयरी जमायला काही काही माणसं असेत महाराज, त्यांनी घरचे वावरही केले पण सोयरिकीच केल्या, त्याला जमले बी. ते काय झाले, ते लोकांच्या सोयरी करता त्यांनी घरचे वावर ऐकले. आता नाव सांगत नाही माझं, त्याचं नाव हॅलो